आदरणीय शिगे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाडचे जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब, प्रशासन अधिकारी गायगुडे मॅडम आणि सर्व सन्माननीय पाहुणे आणि आमचे लेखी साहेब, आज सगळं इथं आला जागृती बोलले माझ्या डोक्यातून सगळं गेलं. आजचा क्षण हा थोडासा आनंदाचा तर आहेच, कारण आता कसं होतं की सगळं बंधन होतं. इतक्या वाजता निघायचं, इतक्या वाजता उठायचं, या गोष्टीला आता थोडा कंटाळा आला होता की सतत आपलं उठलं, एवढे वाजले आता लिहा, एवढे वाजले आता असं करा, उद्याच्या जेवणाची तयारी आज करा, हे किती. आणि आता सगळ्यांना माहिती आहे की माझी सर्व्हिस 33 वर्ष झाली, पण खरं तर माझी सर्व्हिस असं म्हटलं तर 40 वर्ष आता मला जुलैमध्ये होती. पहिली 7 वर्ष म्हणजे ब्रेक झाले. मी 18 पूर्ण वय केलं आणि 19व्या वर्षात पदार्पण करते, नाही तर मी सर्व्हिसला लागली. पण काय झालं, प्रकृती आसपासच्यामुळे मी 5-7 2-3 वर्ष मी घरीच होते आणि त्यामुळे माझी पहिली नोकरी पण ब्रेक झाली. आणि आत्ताची 92 पासून जी नोकरी झाली ती माझी 33 वर्ष झाली. पण पूर्वीची 7 वर्षाची 39-40 वर्ष मला पूर्ण झालेली. तर आता नेहमीच होतं की आता बऱ्याच माझ्या भगिनींनी सांगितलं की माझा स्वभाव कसा होता किंवा माझा स्वभाव तसा इतका प्रेमळ नाही आहे. थोडी मी आहे राहिली सुद्धा, पण कसं आहे, मुलांवर तो राग काढून काही उपयोग नाही ना. आणि मुलं ही आपल्यासाठी, आपण त्यांच्यासाठी आहोत, त्यांच्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी आपल्या हातात दिलेली आहे. दिवसभर आपलं मूल थोडा वेळ जरी बाहेर गेलं तरी आपल्याला त्याची काळजी वाटते की कुठे गेलं असेल, काय झालं असेल. आणि ही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आई वडील म्हणजे बिंदास असतात, ते आपल्या विश्वासावर असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर लक्ष ठेवणं, आणि आम्ही तसं सगळे शिक्षक जे आहेत ते सगळे शिक्षक याची काळजी घेत असतो. कारण मुलांची जबाबदारी ही प्रत्येकाला आपल्या मुलापेक्षा पण जास्त लक्ष ठेवून ती स्वीकारावी लागते. त्याच्यानंतर आता म्हणाल की यांनी सांगितलं जाधव साहेबांनी की बरीच पुंजी साठवलेली आहे, पण पुंजी साठवणी म्हणण्यापेक्षा आम्ही काही गोष्टी करतो त्या सांगत नाही. शाळेसाठी किंवा मुलांसाठी आम्ही ज्या गोष्टी करतो त्या आम्ही कधी चर्चाही करत नाही. प्रत्येक शाळेतला आमचा शिक्षक प्रत्येक एक मूल तरी दत्तक घेतो. त्याला वर्षाला जे काय लागेल प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो, आणि हे कधी आम्ही सांगत नाही. कारण हे आमचं आम्ही जिथे कमी तिथे आम्ही असतो. कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कुठे काय असेल, त्या मुलांना समजा काय कपडे नसतील, कुठे काय कमी पडत असेल, कुठे काय घेऊन द्यायचं असेल, तर ते आम्ही सतत करत असतो. बरं, आमच्या इथे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे हा तळागाळातला आहे. बऱ्याच मुलांची आम्हाला परीक्षा फी भरावी लागते. पण आता आई वडिलांकडे जर 2-4 वेळा मागून देत नसेल तर आम्ही ते विचारात घेत नाही की कधी देते काय. शेवटपर्यंत त्यांना त्रास देत राहत नाही. आम्ही त्यांची परीक्षा फी भरतो, मोकळी होतो. नंतर त्यांना वह्या पुस्तकं मिळवण्यासाठी प्रत्येक मुख्याध्यापक हा सतत ह्याला भेट त्याला भेट असं करून त्यांची गरज भागवत असतो. आता हायस्कूलमध्ये वगैरे जाणारी मुलं असतात ती चांगल्या कुटुंबातली असतात, सधन असतात. तशी इकडची मुलं ही खरंच तळागाळातली असतात. पण आता परिस्थिती अशी झाली की मराठी शाळेत कपडे मिळतात, जेवण मिळतं, पाठ्यपुस्तकं मिळतात, आणि तेच सगळं तिकडेही मिळतं. आणि त्यामुळे पालकांचं काय झालंय, मग कशाला इकडे टाका, पडक्या इमारती, गळक्या भिंती, वर्ग सगळे गळतायत, अशा ठिकाणी आपलं मूल कसं बसवतील. तर त्यांचा असा हे होतो की बा चला इकडून विद्या असं आहे, त्यापेक्षा आपलं मूल कुठे अपडेट शाळा आहे, चांगले कपडे आहेत, चांगले
शिक्षक आहेत, प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक, म्हणजे असं एकंदरीत ते हे बघून इकडचा वर्ग कमी होत चालले. तर त्याच्यासाठी जर आपल्याला काय करता आलं तर मीही काय सहभागी होईल, आम्ही दोघेही, आणि तुम्हाला सहकार्य करू. आणि आपलं शिक्षक वर्ग जसा कमी होत चाललाय, मग पटामुळेच ते कमी झालेलं आहे. पण तुम्ही सांगितलं की हे ठेवून, तुमचा आदर ठेवून हे करणार, की मी माझ्या शिक्षकांना अगोदरच सांगितलंय की मी जरी रिटायर झाले तरी मी शाळेत येत जाईल. फक्त मला बंधन नको की तुम्ही 6 वाजता घ्या, तुम्ही 9 वाजता घ्या असं, आणि त्या करणार पण नाही. पण मी शाळेत येणार आहे. मला जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत तरी मी शाळेत येऊन माझ्या मुलांसाठी वेळ देणार आहे. आणि ही माझं काही कुणावर उपकार असणार नाही किंवा माझे काही कुणावर माझ्या कोणावर आहे नाही. मी माझ्या मनाने ते स्वीकारलेलं आहे. कारण माझ्या घरी पण आता माझी मुलं मोठी झाली, माझं कुटुंब सधन आहे, चांगले आहे, मला मुलगे चांगले आहेत, माझ्या पतींविषयी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण माझी मुलंही चांगले आहेत आणि सुनाही खूप चांगले आहेत. त्यामुळे मला आता घरची तशी कोणतीच काळजी नाही. मी माझा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी कसा हे करता येईल ते करणार आहे. आता फिरणं राहिलं, फिरण्याची मला मुळात तितकीशी आवड नाही, कारण माझा स्वभाव भित्र आहे. मला खूप भीती वाटते कुठं जायला यायला. आणि आता तर अशा घटना आपण ऐकतो, त्यापेक्षा असं वाटतं आपल्या घरात आहोत ना, कुटुंबात आहोत ना, ते ठीक आहे असं म्हणून मी काय फिरण्या फिरण्याचा जास्त विचार करायला काय करणार नाही. पण जेव्हा जेव्हा संधी येईल तुमच्याबरोबर फिरण्याची, तेव्हा नक्की तुमच्या सामील होईल. आणि असं एवढं बोलून मी आता माझे काय शब्द संपवते, कारण मला आता जास्त बोलण्याचं मनस्थिती पण तेवढी नाहीये. थोडं बोलून मी माझे